सर, आज अजितदादा पवार आपल्या तालुक्यामध्ये येत आहेत आणि त्या तालुक्यात येत असताना आमचं काम आहे, अतुल शेठ आमचे प्रतिनिधी आहेत आणि अतुल शेठसाठी आम्ही त्यांचं नक्की स्वागत केलं पाहिजे. तेव्हा आम्ही अतुल शेठसाठी सगळेजण जुन्नर शहरामधून कमीत कमी 150 गाड्या घेऊन आज सभेला चाललेलो आहे अतुल शेठसाठी. आणि अतुल शेठ हेच आमचे नेते. अतुल शेठ जे झेंडा देतील, जो आम्ही काठी घेतलेली, अतुल शेठनी जो झेंडा घ्यायचा आणि त्या काठी लावायचा, ते आम्हाला मान्य. अजितदादांनी जुन्नर शहराला आधी पण मोठ्या पद्धतीने निधी दिलेला आहे. आज त्यांची सभा आहे, आज परत काय निधी मागणार आहे का? 100%. आज सत्तेमधले अजितदादा हे उपमुख्यमंत्री आहेत. जुन्नर शहरात खूप प्रचंड प्रेम आहे. आमचे शहर अध्यक्ष बापा शेठ खोत आणि आमच्या सगळ्या बॉडीने अतुल शेठजवळ एक निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन आज आम्ही स्टेजवरती देणार आहेत. 8 कोटी 10 लाख रुपये त्यांनी पहिलं जुन्नर शहराला दिलेला आहे. तरी सुद्धा आम्ही आज 4.5-5 कोटी रुपयाचा प्रस्ताव परत शेठकडे देणार आहेत आणि आमचे शहर अध्यक्ष त्याचा फॉलोअप घेऊन अतुल शेठनी बी आम्हाला ग्वाही दिलेली का तो परत फंड आम्ही जुन्नरसाठी आणणार. जवळजवळ 800 कोटीचा निधी या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिला. त्याच्यामुळं अतुल शेठ बेनके यांनी जो निधी आणलेला आहे, हा निधीचा परिणाम तर आहेच, पण संपूर्ण तालुक्यात फिरून अतुल शेठनी जे कार्य केलेले आहे त्या कार्याची पोचपावती म्हणून जवळजवळ 150 गाड्यामध्ये जवळजवळ जुन्नर शहरातून 700 ते 800 लोक आज तिथं रवाना होत आहे अजितदादाच्या कार्यक्रमात. आज जुन्नर शहरामध्ये सगळ्यात जास्त निधी गेलेला आहे खालच्या पेठेत, जो आजपर्यंत गेले 15 वर्षात निधी गेलेला नव्हता. अतुल शेठनी अजितदादांकडून 2.5 कोटी रुपयाचा निधी फक्त खालच्या पेठेमध्ये दिलेला आहे, ज्या ठिकाणी संमिश्र समाज राहतो. मुस्लिम समाज, बौद्ध समाज, मातंग समाज, सर्व जाती धर्माची लोक, माळी समाज, मराठा समाज, तेली समाज, धनगर समाज, आणि 2.5 कोटीचा खूप मोठा निधी दिला. त्यात अजून आम्ही शेठला आम्ही थोडीशी अपेक्षा केली. शेठ म्हटलेले तर तो निधी आम्ही तुम्हाला भरघोस पद्धतीने देणार आहे आणि आम्ही सगळेजण अतुल शेठसाठी त्या सभेला जात आहोत. आणि अतुल शेठ जी म्हणून आम्ही फक्त काठ्या घेतलेल्या आहेत, अतुल शेठ म्हणून तो झेंडा त्या काठीला लावायची आमची तयारी आहे. म्हणजे कोणताही गट त्यांनी स्वीकारला तरी तुम्ही अतुल शेठ सोबत त्यांच्या बरोबर आहे आणि सगळ्या आम्ही मनोभावे आम्ही जुन्नर सगळे जुन्नरवासी त्यांच्या बरोबर आहे. बापा शेठ, मयूर सरांनी जे सांगितलं की अतुल शेठनी जो झेंडा घेतला आम्ही त्यांच्या सोबत आहेत, तुम्ही पण तयार आहात का? अतुल शेठच्या बरोबरच आम्ही सर्व आहे. जुन्नर शहरातले सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अतुल शेठच्याच बरोबर आहे. अतुल शेठ जे सांगतील ती पूर्व दिशा. अतुल शेठनी जे कार्य केलं त्यांच्या बरोबर राहत लागणार आहे आणि जर जुन्नर तालुक्याचा विकास होत असेल तर विकासाबरोबर राहण्याची गरज आहे. आज आपल्या जुन्नर तालुक्यात जी जी कामं होतात ती महत्त्वाची कामं होतात आणि लोकांना कामं पाहिजे, एवढंच मी सांगतो. धन्यवाद सर. चला.